शाहू महाराजांनी आम्हाला सांगितलं आरक्षण म्हणजे काय. शाहू महाराजांनी त्यांच्या राजवाड्यामध्ये असिस्टंट कलेक्टर पदाची नोकरी कुणबी समाजाच्या पोराला शाहू महाराजांनी दिली. तेव्हा तिथले ब्राह्मण, राजवाड्यातले ब्राह्मण शाहू महाराजांकडे आले आणि शाहू महाराजांना विचारायला लागले की तुम्ही कुणब्याच्या पोराला नोकरी कशी काय दिली, त्याला आमच्या सोबत स्पर्धेला परीक्षेला बसवा. तेव्हा सगळेच्या सगळे ब्राह्मण शाहू महाराजांनी घोड्याच्या तबेल्याकडे नेले. काकू त्या सैनिकाला सांगितलं तबेल्यामधल्या की 5 चण्याच्या टोपल्या 20 घोडे सोड. 5 चण्याच्या टोपलीवर आता जे ताकदवान घोडे होते ते चणे खायला लागले आणि जे दुर्बल घोडे होते ते मागे राहिले. शाहू महाराजांनी ब्राह्मणांच्या तोंडाकडे बघितलं, त्यांना माहिती पडलं येईल अजूनही समजलं नाही. शाहू महाराजांनी त्या सैनिकाला सांगितलं आता 20 टोपल्या ठेव. 20 टोपल्या जेव्हा ठेवल्या तेव्हा सगळे घोडे 20 टोपल्यामधले चणे ते चांगल्या पद्धतीने खायला लागले. म्हणजे हे संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, म्हणजे दर्जाची व संधीची समानता.